64 कलेचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून अगदी आई अंबाबाईला नतमस्तक होऊन सर्व क्रिकेट प्रेमींचा मी क्रिकेट समालोचक विनोद कृष्ण पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय क्रिकेटच्या जादुई नगरीमध्ये जिथे चालू आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी आयोजित IPSI चषक 2026 पर्व 4 आणि या पर्व 4चा पहिला रोमहर्षक सामना आपण पाहतो. पहिली बॅटल एका बाजूने मालसवडे आणि त्यांना फाईट करतायत सावर्डे संघ. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर अमोल कांबळे, नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याच्या समवेत आपण पाहिलं गेलं तर मिस्टर 360 ब्रँड ऑफ मालसवडे राकेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या सामन्यामध्ये सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जालिंदर रवंदे अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिला चेंडू हियर वी गो लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पहिला स्पर्धेचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आलाय अवांतर. सुरुवात होते अवांतर धावसंख्येने या स्पर्धेची. पहिली लढत आपण पाहिले गेले तर एका बाजूने आपण पाहतोय माळसवडे संघ एक मातब्बर संघ, त्यांच्या समवेत सुरेश लोगडे यांचा संघ. अगदी या इनफिल्ड खेळाडूंच्या वरून चेंडू नो मॅन्स नक्कीच दोन खेळाडूंच्या मध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगलचा नक्कीच डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या दोन धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 3 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात आहे अगदी माळसवडे संघाकडून. अगदी अमोल कांबळे सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघासाठी. जवळजवळ 9:34 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. 16 मिनिटांचा वेळ दिला जाईल. अगदी कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन आहेत अगदी पाहायला गेलं तर जालिंदर रवंदे एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्या बात आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करताना अगदी कमालीचा क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो 4 या धावसंख्येवर. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 धावा धावफलकावर लागतायत. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. कमालीचा फटका या स्पर्धेतील पहिला षटकार आपण पाहतोय राकेश कांबळेच्या बॅट मधून. हाय हँडसम बिग हिट षटकार. बॅकवर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेस जागा बनवली होती पण मात्र फटका फसलाय. डॉट चेंडू नक्कीच येईल. 10 धावा धावफलकावर लागतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. बेनिफिट असतं फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. एक मोठा फटका जरूर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. राकेशच्या बॅटमधून रिव्हर्सचा अटॅम्प्ट स्विच इट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. काय घडतंय. खराब फेकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. दिवसा ढवळ्या एका धावीची चोरी देखील आपल्याला पाहायला मिळते. अकरा धावा धावफलकावर लागतायत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतोय. सुरुवात चांगली केली होती सावर्डे संघाने. अगदी पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्या. एकही विकेट मिळवता आली नाहीये. मात्र धावांना कुठेतरी रोख लावलाय गोलंदाज जालिंदर यांनी. येस नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर सुरेश लुगडे
अगदी अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. व्हेरिएशन आहेत या गोलंदाजांकडे आणि व्हेरिएशनचा नक्कीच फायदा घेतला जाईल का सावडे संघाकडून एक देखील पाहावं लागेल. पंचांच्या डाव्या बाजूने रायडामध्ये विकेट सूरज सज्ज आहे. जागा बनवली आहे इनफिल्ड खेळाडूच्या वरून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार मिळतील धावा 4 आलाय पहिल्या चेंडूवर दर्जेदार चौकार. पंधरा धावा सुरुवात चांगली केली या षटकाची आपण पाहिलं गेलं तर राकेश कांबळे यांनी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अगदी आपल्याला पाहायला मिळाला. स्विच इट पुन्हा एकदा फटका फसलाय जरूर मात्र बॅकअप थोडासा खराब फंबल थोडी जरूर झालेत. दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केला सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तर तब्बल 17 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा जर विचार केला 11 धावा आल्या. कमी गतीचा चेंडू यावेळेस फटका चांगला ऑन साइडला बिग हिट केलाय. वन बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आणखी एक मोठा फटका राकेश कांबळेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहिलं गेलं तर शाहूवाडीची शान आन बान शान आपण पाहिलं गेलं तर या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय शाहूवाडी तालुक्यामध्ये. अगदी चौफेर फटकेबाजी याच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न एकदा यावेळेस मात्र वाईट घोषित केलाय पंचांनी. अवांतर धावसंख्येने या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवर. 22 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. संघ मालसवडे आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस काय करताय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल. एक मोठी विकेट एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी राकेश कांबळेला मागे तंबूच्या आसऱ्याला नक्कीच परतवलंय सुरेश लुगडे याने. अगदी यश मिळालंय दुसऱ्या षटकामध्ये जुगाई स्पोर्ट्स सावडे संघाला. अगदी राकेश कांबळे इथे मात्र डगावच्या नक्कीच आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन इन आउट थोडंसं फास्ट करा मित्रांनो. अगदी मालसवडे संघाला देखील विनंती आहे आपला नेक्स्ट बॅट्समन लगेच तयार ठेवायचा आहे. कोणीही सेफ्टी गार्ड मैदानाच्या आतमध्ये येऊन घालायचं नाहीये हे देखील विनंती असेल. अगदी आपण खेळाडू वृत्ती दाखवा आपण खेळाडू आहात याच अनुषंगाने विनंती केली जाते. आपण नेक्स्ट बॅट्समन लगेच तयार ठेवा. यस 9:34 पहिला चेंडू पडला त्यानंतर 7 मिनिटांचा या ठिकाणी खेळ संपलाय. उर्वरित 9 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटका आणि या षटकामधील उर्वरित चेंडू हाताळायचे आहेत. 22 धावा धावफलकावर. दयानंद पाटील खोलवर टप्प्याचा चेंडू कमी गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन केलंय जरूर. दरम्यान सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मदतीने दयानंद देखील आपलं खातं खोललंय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 23 या धावसंख्येवर. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल एक्झिक्यूट केली जाईल. एकेरीवर धावसंख्येवर जास्त भर दिला गेलाय. पण पाहिलं गेलं तर 2 मोठे फटके 2 चौकार आले या षटकामध्ये. अगदी या षटकाचा जर विचार केला तर एक विकेट देखील महत्वाची विकेट जरूर आली आहे. 24 धावा धावफलकावर लागतात. 13 धावा या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर बबलू यावेळेस फटका चांगला ऑन साइडला बिग हिट कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
बॅट मधून आला स्वीट साऊंड. चेंडू जातोय आउट ऑफ द ग्राउंड. अमोल कांबळेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर हाय हँडसम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावपलकावर लागतात. नेक्स्ट बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने नक्कीच पाहिलं गेलं तर चेंडू ट्रॅव्हल झाला दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बबलू पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने अगदी कमालीचा फटका मात्र तितकाच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जीवदान मिळालंच घेत जात आहे अमोलियाला आणि या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का हे देखील पाहावं लागेल. उर्वरित षटकामध्ये 2 धावा पूर्ण करतात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जागा बनवली ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स कॅदर करतील फेकी करतील तद्वर मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट. पस्तीस धावा धावपलकावर लागतायत. 35 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ. यावेळेस फटका चांगला स्टेप आउट करून खेळलेत मात्र इलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. फ्री होम डिलिव्हरी. विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे या संघाला. दयानंद इथे मात्र परतीच्या प्रवासाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं अनिल पाटील इन ॲट नंबर 4 वर. स्ट्रायकिंग इनला आपण पाहिलं गेलं ते कष्टपैलू खेळाडू एक अनुभवी खेळाडू आहेत अनिल पाटील. आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. अनिल पाटील यांना यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्या बात आहे. आल्या आल्या सुरुवात केली आहे. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत. अनिल पाटीलच्या बॅट मधून हाय हँडसम बिग हिट दर्जेदार दुर्वा स्पोर्ट्स षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि जवळजवळ 12 मिनिटांचा खेळ या ठिकाणी देखील संपलाय. येस चला स्पीडअप घ्या मित्रांनो. नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉगवरचं षटक आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर सुनील खोत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अगदी 2 मातब्बर संघ. एका बाजूने आपण पाहायला गेलं तर केरले स्पोर्ट्स केरले आणि त्यांना फाईट करतील JBCC भाततळी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणे फेकवणं नक्कीच गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार येतोय आणि सांगितलंय आइए जनाब आपका भी स्वागत है. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. 47 धावा धावपलकावर लागतायत. अगदी कमालीची सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते मासवडे संघाकडून अमोल कांबळे करताना. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आणखी एक मोठा फटका. लागोपाठचा हा दुसरा षटकार. 2 इन अ रो सिक्सर.
क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते अमोल कांबळेच्या बॅट मधून. अगदी सलामीला आलेला हा फलंदाज आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 षटकार याच्या बॅट मधून आपल्याला जर पाहायला मिळाले. अगदी सन्मानजनक स्कोर उभा करण्यास इथे मात्र प्रयत्न करतोय अमोल. आणखी एक यावेळेस मात्र इलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. यावेळेस कोणती चुकी होणार नाहीये क्षेत्ररक्षकाकडून. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 3 लागतोय तो श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे या संघाला. अमोल कांबळे बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 5 वर आपण पाहतोय नितीन पाटील. 53 धावा धावफलकावर लागतात. 53 ऑन स्कोर बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल या इनिंग मधला. यावेळेस देखील इलिव्हेशन नाही आहे. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. व्यासपीठेला सलामी देत आलाय हा दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र आगाज केलाय नितीन पाटील याने. उर्वरित 2 चेंडू आणि या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी नक्कीच उभा राहील. 59 स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा त्याच दिशा. जजमेंट खराब. ओव्हररन झाले जरूर क्षेत्ररक्षक. 1 बाउंस सीमारेषे पार. आणखी एक मोठा फटका. चौकार. जजमेंट नक्कीच थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अगदी क्षेत्ररक्षकाकडून ओव्हररन जरूर झाले मात्र चेंडू निघून चाललाय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 63 धावा धावफलकावर लागतात. 63. आणि काय घडतंय, काय बिघडतंय. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र विकेट आली. आणि या स्पर्धेचा अगदी या सामन्याचा पूर्वार्ध संपतोय. धावफलकावर धावा लागले 63. 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय श्री जुगाई स्पोर्ट्स सावडे या संघासमोर. श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे या संघाने. विनंती असेल भातळी आणि केरले दोन्ही संघाच्या संघनायकांनी या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणे फेकवणं नक्कीच गरजेचं आहे. यस, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला निर्णय या ठिकाणी ऑन द स्पॉट जेव्हा नाणेफेक केली जाईल तेव्हाच सांगा. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. यस, सन्माननीय आदरणीय गणेशजी वनागडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या नाणेफेक केले जाईल. टॉस कप बॉस मध्ये स्वागत केले जाईल. एका बाजूने केरले स्पोर्ट्स केरले आणि त्यांना फाईट करतील JBCC भातळी संघ. थँक्यू सो मच. केरळ टीमने नाणेफेक जिंकली. त्वरित आपला निर्णय आमच्यापर्यंत सांगायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि फलंदाजीचं आमंत्रण दिले समोरच्या टीमला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अगदी येस, चला सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती आहे. असलेल्या मित्रांनो माळसवडे संघ आणि
सावडे संघाला देखील विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. आपण पाहिलं गेलं तर शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडे आयोजित IPSI चषक 2026 पर्व 4 दिमागदार असा सोहळा आणि या दिमागदार सोहळ्याची दिमागदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अगदी 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला हा अभूतपूर्व सोहळा अर्थात IPSI चषक 2026. अगदी पाहिलं गेलं तर पहिली लढत प्रथम फलंदाजी करताना श्री विठलादेवी क्रिकेट क्लब माळसवडे संघाने तब्बल 63 धावा धावफलकावर लावल्या. 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय आईजोगाई स्पोर्ट्स सावडे या संघासमोर आणि या 64 धावा डिफेंड चेस करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर दोन्ही सलामीचे फलंदाज चला सावडे संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी नाव सांगायचे सुरेश आणि सुनील लुगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्टॅकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर सुनील लुगडे, नॉन स्टॅकिंग एंडला सुरेश लुगडे, दोन बाबांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 64 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी आणि या 64 धावा डिफेंड करायच्या त्या मात्र श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे या संघाला आणि त्या डिफेंड करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी प्रावत्वेच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. 3-1 लेट्स प्ले. हाफ ट्रेकर इथे मात्र लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. अगदी सुरुवात चांगली केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेश होतोय. आकार दिला गेला धावफलकाला. यस या पुढील सामन्याचा संपूर्ण लेखाजोखा मी वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर नक्कीच आमंत्रित करते आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबर्डी शेवटीचा एक गोड आवाज विशाल रणवरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याच्या पहिल्या सत्राचा आपण जर विचार केला तर 63 धावा धावफलकावरती लागले जात आहेत आणि 64 धावांचं आव्हान सेट केलंय सावर्डे टीम समोर. आणि इथून मात्र आपण जाऊयात विद्यमान लढतीकडे. यावेळीचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज सुरेश लुगडे बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळते. सुरेश रुगले हा एक महत्वाचा खेळाडू होता. त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. अनिल गोलंदाजी ट्रॅक वरती असताना आपल्या पहिल्या षटकामध्ये सुरेशला तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यश आलंय. अगोदरच्या बॉलवरती एक चौकार आला होता परंतु त्याचंच प्रत्युत्तर देताना अनिलने सुरेशला देखील तंबूचा रस्ता दाखवला. धावफलकावरती 5 धावा लागल्या असताना मात्र पहिला धक्का लागताना पाहायला मिळतोय सावर्डे टीमला. एका बाजूला माळसवडे संघ आहे, दुसऱ्या बाजूला सावर्डे संघ आहे. IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी टीम आयोजित IPSI चषक 2026 हे आयोजन यावेळेस देखील नो मॅन्स लँडिंग मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दूरवरून अमोल येथील बॉलवरती बॉलची फेकी करतील. तदवर मात्र निश्चितच एकेरी धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. आणि आपला पहिलाच बॉल फेस करताना मात्र फलंदाज आपण जर पाहिलं ना तर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सुनीलने मात्र यावेळेस आपला अकाउंट ओपन करताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेस मात्र फिंगर्स रोल्स केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फलंदाज बीट झालाय. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं याचं कारण अनिल पाटील देखील एक चप्पल आणि चाणक्य असा गोलंदाज आहे, त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फिंगर्स रोल्स केले होते, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्यामुळे फलंदाज देखील बीट झालाय. डॉट बॉल येतोय, यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आला, त्यामुळे थोडंसं प्रेशर असेल फलंदाजावरती. यावेळेस मात्र फुल ऑनलाईनचा चेंडू ऑन साईडला भिरकावलाय तर जरूर क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॉल चाललाय सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 4 धाब्यांसाठी चौकार. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 10 धावा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कोण आलाय तर राकेश कांबळे. इन्फॉर्म असणारा हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू मासवडे टीमचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुनील. तंबूचा रस्ता पकडलाय अर्थातच सुरेशने. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू स्विंग अँड मिस, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव बॉलने मात्र अनिल माफ करा राकेशने देखील आपल्या ओव्हरला सुरुवात केलेली पाहायला मिळते. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? येस, पोहोचला तर होता जरूर, परंतु अखेरच्या क्षणी बॉल हातातून निसटतोय आणि अनिल कडून चुकी होतीये. यावेळेस मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितच अनिल लुगडेला एक जीवनदान मिळत आहे. पाहावं लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला समजून जाईल की हा झेल होता की हा सामना सोडला होता अनिलने, परंतु त्यासाठी तुम्हाला येणारे 4 षटक वाट पाहावी लागेल. राकेशने एक चान्स क्रिएट केला होता, इथे मात्र चांगला फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. दूर वरून नितीन येत आहे डाऊन द बॉल आणि अप्रतिम झेल कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय. नितीनने मात्र दुसरा धक्का मिळवून दिलाय टीम मासवडे संघाला. धक्का क्रमांक 2 लागलेला पाहायला मिळाला सावळडे टीमला. इथून मात्र 4थ्या क्रमांकावरती सुनील खोत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्राचा विचार करता अखेरचं षटक हाताळणारा हाच गोलंदाज थोडंसं महागडं राहिलं होतं षटक, परंतु इथून मात्र त्यांना फलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. दरम्यान राकेश इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना आडव्या बॅटने खेळून काढल्यात. नितीन आहेत बॉलच्या दिशेने, बॉलला फील करतील आणि फेकी करतील. तद्वर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल. सिंगलने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलकावरती आपण जर पाहिला तर 13 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये राकेश समोर आपण जर पाहिलं तर सलामी लावल्या फलंदाज सुनील. यावेळेस घुटना टेक प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल पुन्हा एकदा नितीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इन ऍक्शन मध्ये आज सातत्याने आपल्याला नितीन पाहायला मिळतील, कारण स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल किंवा लॉंग ऑन असेल, या 3 क्षेत्रामध्ये सातत्याने क्षेत्ररक्षण करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, कारण तितका चपळ आहे, चाणाक्ष आहे. त्याच कारणाने त्याच्यासाठी मात्र ते क्षेत्र देखील निवडलेलं असतं. दरम्यान जाऊयात आपण पुन्हा एकदा. राकेश यावेळेस फिंगर्स रोज केले होते, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. षटक क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 7.50 च्या सरासरीने 15 धावा. चला, याच्यानंतर होणारी लढत असेल एका बाजूला केरले टीमने नाणेफेक जिंकले तर आपण आपल्या निर्णयावरती त्वरित सज्ज राहायचं आहे. जसं हा सामना संपन्न होईल तसं आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे.
तर षटक क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये सुजलला आमंत्रित केलं जात आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील खोत, अपकमिंग रायझिंग सुपरस्टार सुजल. यावेळेस पहिलाच बॉल, फुल लेंथचा चेंडू, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू येतोय आणि डॉट बॉलने सुजलने देखील आपल्या ओव्हरला सुरुवात केलेली पाहायला मिळते. वयाने जरूर कमी आहे परंतु अनुभव माझ्याकडे देखील आहे सांगताना पहिल्याच बॉलवरती सुजल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. इथून ओव्हरच्या स्वरूपात आणखीन एक धाव घेतली जाईल का तर नाहीये. बाईच्या स्वरूपात निश्चितच एक धाव घेतली जाईल आणि इथून मात्र थोडस स्ट्राईक चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती सुजलने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं पाहायला मिळत आहे. ऑन स्ट्राईक सुनील लुगडे सुजल साठी. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक टप्प्यावरती मात्र पहिले 3 बॉल डिलिव्हर झालेले पाहायला मिळत आहेत. एकाच लाईन लेंथ वरती मात्र बॉल रिलीज करताना पाहायला मिळतोय सुजल. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करताना आपण सुजलला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक नवीन गोलंदाज आहे तयार केलाय अनिल पाटीलने आपल्या तालमीमध्ये तयार केलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या कालखंडामध्ये तो देखील आपल्या संघासाठी पूर्णपणे कार्य बजावताना पाहायला मिळणार आहे. इथे बॉल हवेत आहे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 3 चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं ना तर सुजलचं वर्चस्व सुजलने प्रस्थापित केलं होतं. चौथा चेंडू थोडासा चुकी झाली, आखूड टप्प्याचा बॉल डिलिव्हर झाला, त्याच्यावरती आक्रमण केलं आणि सुनील खोतच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला षटकार येताना पाहायला मिळाला. यावेळेस पुलर लेथचा चेंडू ऑन साइडला भिरकावलाय जरूर, बॉल चाललाय सर, 1 बाउन्स घेत सीमारेषा पार, चौकार. दोन 2.5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 27 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सात चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. या बॉलवरती देखील षटकार येणं महत्वाचं असेल. इथे आउटसाइड ऑफ स्टंप उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत या सीटचा व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जुडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 28. यावेळेस फिंगर्स रोल्स केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक मिड विकेटला फील केला जाईल आणि इथून 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 30 धावा लागल्या जात आहेत. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 34 धावांची. 6-34चं समीकरण. पहिल्याच बॉलवरती मॅचचा रिझल्ट आपल्याला दिसेल. पहिल्या बॉलवरती षटकाराला तर मॅच मध्ये रंगत येईल, अन्यथा मॅच मात्र एक वन साइडेड सामना आपल्याला पाहायला मिळेल. अखेरचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती अनुभवाचा भंडारा असणारा गोलंदाज सुरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक सुनील, नॉन स्ट्राईक वरती अनिल. यावेळेस पहिलाच बॉल इन टू द आर्क अँड बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. छत्तीस धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 34 धावांची गरज. 6 चेंडू 34चं इक्वेशन असताना पहिल्याच बॉल वरती सुनीलच्या बॅट मधून मात्र एक दर्जेदार षटकार आलेला पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला दूरवरून नितीन पाटील. पहिल्या प्रयत्नात फंबल झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीतची संधी आणि इथे मात्र धावचीत व्हावं लागतंय. विकेटचं होईल पतन. फलंदाज सुनील बॅक टू द डगआउट.
सुनील खोत बाद होऊन माघारी परतले. त्यांची जागा घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये बबलू खोत दाखल झालेत. 4 चेंडू 27चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. IPCI चषक 2026 हे दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इन टू दिस लाट आणि बॉलला पाठवतोय आउट ऑफ द प्लॉट. बिग हिट षटकार. मोठे फटके येण्यासाठी निश्चितच कुठेतरी वेळ झालेला पाहायला मिळतोय. 43 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर 21 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडूचा केस शिल्लक असेल. एक अनलिगल डिलिव्हरी मॅच मध्ये आणखीन एक संधी निर्माण होईल सावर्डे टीमला. इथून मात्र आपण जर पाहिलं तर आता हळू सामन्याचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडूचा केस शिल्लक असेल. जिंकण्यासाठी गरज असेल 21 धाव्यांची. इथून मात्र सावर्डे टीमला विचार करावा लागेल पहिल्या सत्रामध्ये आपल्या हातून काय चुका घडल्या. मिसफिल्ड आल्या. मिसफिल्डवरती आलेल्या तब्बल 10 धावा अखेरच्या षटकामध्ये त्या कुठेतरी महाग पडतील का याचा देखील विचार करावा लागेल. आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना त्या चुका टाळाव्या लागतील. कारण तुम्हाला पुन्हा एकदा संधी निर्माण होईल. 1 चेंडूचा केस शिल्लक असेल. इथून मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल. 44 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 23 धावांची गरज असेल. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर सुरेश लुगडेची आलेली ती विकेट मॅचचा टर्निंग पॉइंट ठरली का हा देखील विचार करावा लागेल. इथे पुन्हा एकदा मात्र टप्प्याचा बॉल कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आणि पहिल्याच सामन्यामध्ये मालसवडे संघाने विजय प्राप्त केलाय ना. आपला संघ दुसऱ्या फेरीमध्ये देखील दाखल केलाय. तर इथून मात्र पहिल्याच सामना खेळताना पराभवाचा सामना करावा लागलाय सावर्डे टीमला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन मालसवडे संघ. आणि सावर्डे टीमला देखील पुढील स्पर्धेसाठी आमच्या IPCI स्पोर्ट्स आयोजित IPCI ट्रॉफी या ट्रॉफीकडून मात्र तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. चला, विनंती असेल याच्यानंतर होणारी लढत